133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करणार आहे. केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी होते. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर त्याला घटना लिहिली म्हणून केवळ बदलली तसं नाही तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे गे ना आणि म्हणून अशा महामार्गाला विरोध करणारे म्हणायला वेगळं आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली अरे कोण आहे प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर, काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगावर आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल राष्ट्रपती साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही परंतु कालच साहेबांनी सांगितलं त्यांच्या विरुद्ध तशा तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचं आहे प्रेम माझ्या मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहे तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं ते निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच समोर होते त्याची मिळालेली माहिती पण मला भीतीने गोळीबार केलेला आहे कोणाशी माहिती आहे पोलीस निश्चितपणे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज बहुत एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम अपने डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब आंबेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब आंबेडकर विचार देश के लिए बहुत लोकशाही प्रक्रिया आगे ले जाए इसलिए उनका विचार हर कोई हर भारतीय सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगले के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है. बार एक साल में कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी थी तुरंत उसके ऊपर एक्शन लिया. मुझे लगता है कि ये चलते ऐसी चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक होने वाली है. आज बैठक थी मतलब प्रभु के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी और कल
बैठक में तय हो जाएगा कि आगे की क्या क्या करना है। थैंक यू। आगे की जॉइंट में भेटली 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करणार आहे. केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी होते. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली कोण आहे म्हणून केवळ बदलली असं नाही तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे ना आणि म्हणून अशा महामार्गाला विरोध करणारे म्हणायला वेगळं आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतो आणि बाबासाहेबांची इच्छा त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर, काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती देत आहे. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला आणि पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले. आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या उद्या आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राष्ट्रपती साहेबांनी कुठे सभा घ्यायची नाही परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहे तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करता येईल काय म्हणून केलं ते निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच समोर होते त्याची मिळालेली माहिती पण मला भीतीने गोळीबार केलेला आहे कोणाशी माहिती आहे पोलीस निश्चितपणे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब आंबेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब आंबेडकर विचार देश के लिए बहुत लोकशाही प्रक्रिया आगे ले जाए इसलिए उनका विचार हर कोई हर भारतीय सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगले के पास किस तरह से देखते हैं इसका. मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है. बार एक साल में कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी थी तुरंत उसके ऊपर एक्शन लिया. मुझे लगता है कि ये चलते ऐसी चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक आप होने वाली है.
आज बैठक थी मतलब प्रमुख डॉक्टर बाबा अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। अब एक डिपार्टमेंट में हुई 133वीं जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी होते. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली आणि म्हणून केवळ बदलली असं नव्हे तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना. आणि म्हणून अशा महामार्गाला विरोध करणारे म्हणायला आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतोय आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे? प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त करतो. सर काल एक बैठक झाली आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती बोलत आहे काँग्रेस. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला आणि पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले. आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे गुण आहे कशासाठी गोळीबार करता येईल काय म्हणून केलं ते निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना झाल्या ते सगळेच समोर होते त्याच्या मिळालेली माहिती पण मला भीतीने गोळीबार केलेला आहे कोणाशी माहिती आहे पोलीस निश्चितपणे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब अम्बेडकर विचार देश के लिए बहुत लोकशाही प्रक्रिया आगे ले जाए इसलिए उनका विचार हर कोई भारतीय हर भारत के सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में जिस तरह सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगले के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीरता से दखल ली है. बार 1 साल में कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी कि तुरंत उसके ऊपर एक्शन ले
मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं नहीं हो सकती। चुनाव को लेकर अब मनसे की अगली बैठक कब होने वाली है? उस बैठक में क्या निर्णय? आज बैठक थी, मतलब प्रमुख के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी है और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। आता किती वाट बंद होती 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी होते. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली आणि म्हणून केवळ बदलली असं नाही तर संपूर्ण देशात सहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना. आणि म्हणून अशा महामार्गाला विरोध करणारे म्हणायला वेगळा आनंद मिळतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे? प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त करतो. सर काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती मिळत आहे. झालेले आहे. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला आणि पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले? आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या, परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करतायत काय म्हणून केलं ते निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबारच्या बऱ्याचशा घटना झाल्या ते सगळेच समोर होते त्याची मिळालेली माहिती ही पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे संपूर्ण पोलीस निश्चितपणे. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज बहुत एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब अम्बेडकर विचार देश के लिए बहुत लोकशाही के आगे ले जाए इसलिए उनका विचार हर कोई हर भारतीय सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में डिस्टर्ब है. आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगले के पास, किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है.
बार एक साल में कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी थी, तुरंत उस पर एक्शन लिया। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं नहीं हो सकती। चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक कब होने वाली है? उस बैठक में क्या निर्णय? आज बैठक थी, मतलब प्रभु के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी है और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। अब एक जॉइंटमेंट होती 133वीं जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी होते. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली कोण आहे म्हणून केवळ बदलली असं नाही तर संपूर्ण देशात सहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना. आणि म्हणून अशा महामार्गाला विरोध करणारे म्हणायला वेगळा आनंद देतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे? प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर, काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती लोकशाही झालेली आहे. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला अनेक बॅनरवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले? आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या, परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं ते निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच माणसं समोर होते त्याच्या मिळालेली माहिती पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे संपूर्ण अशी पोलीस निश्चितपणे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज बहुत एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम अपने डॉक्टर बाबा साहब अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब आंबेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब आंबेडकर विचार देश के लिए लोकशाही प्रक्रिया आगे ले जाए इसलिए उनका विचार हर भारतीय हर भारत के नागरिक
सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में डिस्टर्ब है, आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगलों के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है। बार एक साल में कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी थी, तुरंत उसके ऊपर एक्शन लिया। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं नहीं हो सकती। चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक कब होने वाली है? उस बैठक में क्या निर्णय होगा? आज बैठक थी, मतलब प्रमुख डॉक्टर अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी है और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। आगे की गवर्नमेंट में भी 133वीं जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहे। केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे या मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर त्याला घटना लिहिली आणि म्हणून केवळ बदलली असं नाही तर संपूर्ण देशात सहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना. आणि म्हणून अशा महामार्गाला विरोध करणारे म्हणायला आनंद देतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे? प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त करतो. सर, काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती बहुत सारे काँग्रेस झालेले आहेत. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला अनेक पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले? आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली कदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या, परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा पद्धतीने मतदान तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतो की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या? मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच समोर होते त्याची मिळालेली माहिती ही पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे कोणाशी माहिती आहे पोलीस निश्चितपणे. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज बहुत एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम अपने डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से हमें प्रेरणा मिलती है. बाबा साहब अम्बेडकर विचार देश के लिए बहुत लोकशाही प्रक्रिया आगे ले जाए
का विचार हर कोई भारतीय, हर भारतीय सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में डिस्टर्ब है, आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगलों के पास, किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है। बार एक साल में कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी थी, तुरंत उसके ऊपर एक्शन लिया। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक कब होने वाली है? आज बैठक थी, मतलब प्रमुख डॉक्टर बाबा अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी है और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। आगे की गवर्नमेंट में इतनी 133वीं जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली कोण आहे म्हणून केवळ बदलली असं नव्हे तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना. आणि म्हणून अशा महात्माला अभिवादन करणारे मनाला वेगळा आनंद मिळतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे? प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती लोकशाहीकडे झालेली आहे. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर्स आणि फोटो आपल्याला आम्ही पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली कदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या, परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्याकडून तशा तर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या? लोकसभा निवडणुकीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच माणसं समोर होते त्याची मिळालेली माहिती पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे संपूर्ण अशी माहिती आहे. पोलीस निश्चितपणे सर हिंदी में जानना चाहेंगे, आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम अपने डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब अम्बेडकर विचार देश के लिए बहुत
असली उनका विचार हर कोई भारतीय हर भारत के नागरिक सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में डिस्टर्ब है आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगलों के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसे दखल लिए बार ऐसा अगर कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी कि तुरंत उसके ऊपर एक्शन लेगी। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं नहीं हो सकती। चुनाव को लेकर अब मनसे की अगली बैठक कब होने वाली है? उस बैठक में क्या निर्णय? आज बैठक थी मतलब प्रमुख के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। आता ती गवर्नमेंट भेटली 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मी अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेब एक अनुयायी मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली कोण आहे आणि म्हणून केवळ बदलली असं नव्हे तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना आणि म्हणून अशा महात्माला विरोध करणारे म्हणायला वेगळं आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर काल एक बैठक झाली आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती लोकशाही राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर फोटो आपल्याला आम्ही पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली कदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या उद्या आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा जर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहे तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच माणसं समोर होते त्याची मिळालेली माहिती ही पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे सखोल अशी माहिती आहे. पोलीस निश्चितपणे सर हिंदी में जानना चाहेंगे आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब अम्बेडकर विचार देश के लिए बहुत
हर कोई भारतीय हर भारतीय सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में डिस्टर्ब है आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगलों के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है। बार ऐसा अगर कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी कि तुरंत उसके ऊपर एक्शन ले। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं नहीं हो सकती। चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक अब होने वाली है, उस बैठक में क्या निर्णय? आज बैठक थी मतलब प्रभु के डॉक्टर अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की क्या करना है। थैंक यू। आता ती जॉईंट भेटली 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेब एक अनुयायी मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली कोण आहे आणि म्हणून केवळ बदलली असं नव्हे तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे घे ना आणि म्हणून अशा महामानवाला विरोध करणारे कोणाला वेगळा आनंद देतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर काल एक बैठक झाली आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती लोकांनी झालेले आहे. राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर आणि फोटो आपल्याला आणि पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली कदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या ऐवजी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या विरुद्ध तशा पद्धतीने जर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच माणसं समोर होती त्याची मिळालेली माहिती ही एक पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे सखोल अशी माहिती आहे. पोलीस निश्चितपणे सर हिंदी में जानना चाहेंगे आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं. हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं. बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से एक प्रेरणा मिलती है. बाबा साहब अम्बेडकर विचार देश के लिए बहुत
लोकशाही प्रति आलेले इसलिए उनका विचार हर कोई हर भारतीय सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में आज सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगलों के पास किस तरह से देखते हैं इसको? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली होगी। बार ऐसा अगर कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी थी तुरंत उसके ऊपर एक्शन लिया। मुझे लगता है कि आगे चलते ऐसी चुनाव को लेकर आप मानसे की अगली बैठक अब होने वाली है, उस बैठक में क्या निर्णय होगा? आज बैठक थी मतलब प्रमुख के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। आता ती गवर्नमेंट भेटली 133वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहे। केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी होते। मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली कोण आहे म्हणून केवळ बदललीत असं नाही तर संपूर्ण देशासहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे गे ना आणि म्हणून अशा महामानवाला अभिवादन करणारे कोणाला वेगळा आनंद मिळतो आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त सर काल एक बैठक झाली आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती लोकांनी राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर आणि फोटो आपल्याला आणि पॅनलवरती पाहायला मिळतात। राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले? आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती। आजची बैठक ती उद्यावर गेलेली कदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या वेळी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत। त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या परंतु कालच साहेबांनी सांगितलं त्यांच्या विरुद्ध तशा जर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचा आहे प्रेम माझ्या लोकसभा निवडणुकीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे। वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं याची निश्चितपणे माहिती मिळेल। आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच माणसं समोर होते त्याची मिळालेली माहिती पण मला भीतीने मग गोळीबार केलेला आहे पुलिस ने निश्चितपणे सर हिंदी में जानना चाहेंगे आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं। हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब के अभिवादन करने आ जाते हैं। बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से हमें प्रेरणा मिलती है
मोदी साहब विचार देश के लिए बहुत लोकशाही प्रक्रिया आगे ले जाए, इसलिए उनका विचार हर कोई पार्टी हर सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में अगर सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगलों के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीर ऐसी दखल ली है। बार ऐसा अगर कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी कि तुरंत उसके ऊपर एक्शन ले। मुझे लगता है कि आगे चलते ऐसी चुनाव को लेकर अब मनसे की अगली बैठक कब होने वाली है? आज बैठक थी, मतलब प्रोफेसर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी और कल दूसरी बैठक में तय हो जाएगा कि आगे की रणनीति क्या करना है। थैंक यू। आगे की बैठक में इतनी 133वीं जयंती आई आणि या जयंतीनिमित्त अभिवादन करणार केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा बाबासाहेबांना एक अनुयायी होते. मनुष्य जन्म हा ईश्वराची देणगी जरी असली तरी त्या मनुष्य जन्माला समान न्याय मिळाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी आपली पूर्ण रचना ही समता स्वातंत्र्य बंधुता याच्यावरती आधारित अशी केली आणि त्याचंच त्यांनी रूपांतर ज्यावेळेला घटना लिहिली आणि म्हणून केवळ बदललीच असं नव्हे तर संपूर्ण देशात सहित परदेशातीलही जी लोकशाही मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा अचंबित करणारी पुढे गे ना आणि म्हणून अशा महामानवाला अभिवादन करणारे म्हणायला आणि आम्ही दरवर्षी त्यासाठी सगळेच या ठिकाणी अभिवादन करणार आजही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि बाबासाहेबांचे विचार त्यांनी दिलेली विचारसरणी कोण आहे? प्रत्येक नागरिकांनी आपलं कर्तव्य म्हणून त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी भावना व्यक्त करतो. सर काल एक बैठक झाली, आज देखील एक बैठक होणार आहे अशी माहिती बहुत सारे काँग्रेस राज ठाकरे यांचे सुद्धा पोस्टर आणि फोटो आपल्याला आणि पॅनलवरती पाहायला मिळतात. राज ठाकरे स्वतः कधी प्रचाराच्या रिंगणात उतरले? आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली कदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून ती बैठक आजच्या ऐवजी उद्या घेतली आणि उद्या एकदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याची आम्ही यादी जाहीर करणार आहोत. त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या, परंतु कालच साहेबांनी सांगितलं त्यांच्या विरुद्ध तशा जर राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या डोक्यावर कोणाचं आहे प्रेम माझ्या? मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडंसं फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे कशासाठी गोळीबार करताय काय म्हणून केलं ते निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबाराच्या बऱ्याचशा घटना घडल्या ते सगळेच माणसं समोर होती त्याची मिळालेली माहिती ही पण मला भीतीने गोळीबार केलेला आहे संपूर्ण अशी माहिती आहे. पोलीस निश्चितपणे सर हिंदी में जानना चाहेंगे आज बर्थ एनिवर्सरी के निमित्त आप यहाँ पे आए हैं? हर साल हम पूरे डॉक्टर बाबा साहब
अभिवादन करने आ जाते हैं। बाबा साहब अम्बेडकर को अभिवादन करने से हमें प्रेरणा मिलती है। बाबा साहब अम्बेडकर ने अपना विचार देश के लिए लोकशाही की प्रक्रिया आगे ले जा रहे हैं। इसलिए उनका विचार हर कोई पार्टी हर भारत सर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन जो है महाराष्ट्र में सुबह ही जो है गोलीबारी की घटना जो है सलमान खान के बंगले के पास किस तरह से देखते हैं इसका? मुझे लगता है कि पुलिस ने इसके बारे में गंभीरता से दखल ली है। बार ऐसा अगर कोई घटना होती है उसके बारे में राज्य शासन ने भी पुलिस को फरियाद दी कि तुरंत उसके ऊपर एक्शन लिया। मुझे लगता है कि आगे चल के ऐसी घटनाएं चुनाव को लेकर आप मनसे की अगली बैठक कब होने वाली है? आज बैठक थी मतलब प्रोफेसर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की आज जयंती होने की वजह से आज की बैठक अभी कल रखी है और कल उसकी बैठक में तय हो जाएगा कि आगे की क्या करना है। थैंक यू। आगे